नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा चौथा धडा अर्थनियोजन यामधील सराव संच 4.1 पाहणार आहोत. बघा 4.1 मध्ये आवश्यक असणारी माहिती आधी बघू. बघा आवश्यक माहितीमध्ये पहिला आहे CGST व SGST हे दोन्ही कर समान असतात. आता CGST आणि SGST म्हणजे काय? बघा CGST म्हणजे केंद्राचा कर, तो आपण केंद्राकडे भरतो, आणि SGST म्हणजे राज्याचा कर. हे दोन्ही कर समान असतात. आणि GST बरोबर जी GST भरतो ते CGST अधिक SGST म्हणजे राज्याचा कर अधिक केंद्राचा कर. मग CGST आणि SGST हे दोन्ही कर समान असतात. समजा CGST आणि SGSTची जर किंमत काढायची असेल तर GST भागिले 2 म्हणजे GSTच्या निम्मे असते. आणि पुढचं सूत्र आहे करपात्र किंमत अधिक GST बरोबर बीजक मूल्य. बीजक मूल्य म्हणजे GST भरून एखाद्या वस्तूवर जी किंमत झालेली असते ती पूर्ण किंमत, त्यालाच काय म्हणतो आपण? बीजक मूल्य. ह्या 4 सूत्राच्या आधारे आपल्याला 4.1 बघायचा आहे. तर पहिला प्रश्न बघूयात. बघा पहिला प्रश्न आहे पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधावर GSTचा दर 12% आहे. तर CGST व SGSTचा दर किती? मग वाक्य काय लिहिणार? CGST व SGST हे दोन्ही कर समान असतात. म्हणून CGST बरोबर SGST बरोबर GST भागिले 2. मग GST किती दिले आपल्याला? 12. 12 भागिले 2, 12चे निम्म 6%. मग CGST किती आला? CGST बरोबर 6% आणि SGST बरोबर 6%. म्हणजे केंद्राचा कर पण 6% असणार आणि राज्याचा कर सुद्धा किती असणार आहे? 6% असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? मग आपण मगाशी अगोदरच्या प्रश्नात बघितलं CGST व SGST हे दोन्ही कर समान असतात. म्हणून CGST किती आहे? 9%. म्हणजे SGST बरोबर किती येणार आहे? SGST बरोबर 9%. मग कशाचा दर काढायचा आहे? GSTचा. मग GST बरोबर माझ्या सूत्रात बघितलं आपण CGST अधिक SGST. CGST प्रश्नात दिला आपल्याला 9% अधिक SGST पण 9%. 9 आणि 9 18%. मग GSTचा दर किती असणार आहे? GSTचा दर बरोबर 18% आणि SGSTचा दर बरोबर 9%. बघा पुढचा प्रश्न आहे मेयर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. पण एका डब्याची किंमत 2800 रुपये. मग आपल्याला 2 डब्याची किंमत अगोदर काढून घ्यावी लागेल. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला जाईल? बघा GSTचा दर दिला आहे, त्यावरून आपल्याला SGST आणि CGST किती आहे ते काढावं लागेल. आणि आधी 2 डब्यांची विक्री किंमत काढूया. पेनच्या डब्यांची विक्री किंमत बरोबर एका डब्याची 2800 आहे. मग 2 डब्याची 2800 गुणिले 2 बरोबर 5600 रुपये. एकूण किती किंमत आली? 5600 रुपये. मग ही कसली किंमत असणार आहे? करपात्र किंमत बरोबर 5600. बघा GSTचा दर 28%. मग CGST आणि SGST CGST बरोबर SGST बरोबर GST भागिले 2. GST किती? 28. 28 भागिले 2 बरोबर 14%. कारण की 28च्या निम्म 14. मग CGST व SGST चा कर 14% आहे.
मग आपल्याला CGST आणि SGST किती रुपये आकारला ते काढायला लागेल. मग CGST बरोबर SGST बरोबर एकूण करपात्र किंमत 5,600 गुणिले 14% म्हणजे 14/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे 56 गुणिले 14, 14×84, 8, 14×5 70, 70 आणि 8 78 रुपये. म्हणजे CGST किती रुपये असणार आहे 784 रुपये. तसंच SGST पण 784. CGST व SGST प्रत्येकी 784 रुपये आकारला असेल. आपला पुढचा प्रश्न बघा. एका रिस्टॉस्ट बेलची करपात्र किंमत 586 रुपये आहे. करपात्र म्हणजेच GST भरायच्या अगोदरची किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. म्हणजे 586 रुपयावरती 18% GST भरायचा आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. मग रिस्टॉच बेलची करपात्र किंमत बरोबर 586 रुपये. मग GSTचा दर बरोबर 18%. मग 18%वरची GST काढूया. मग GST बरोबर बेलची किंमत 586 गुणिले 18% म्हटले 18/100. आलं लक्षात. आता काय करायचं इथं भाग लावता जर येत नसेल तर काय करायचं हे 2 शून्य काढायचे आणि वरती 2 पॉईंट द्यायचे. 5.86 गुणिले 18 शून्याचा भागाकार असा करायचा जिथं आपल्याला जर इथं संख्या असतील जेवढे शून्य असतील तेवढे 2 पॉईंट. इथं आपण 0.18 केलं असतं तरी चाललं असतं किंवा 5.86 2 संख्यानंतर आपण पॉईंट दिलेला आहे. बघा 5.86 गुणिले 18 करूया. 8 संग 48, 4, 8 64 आणि 4 68, 6, 8 40 आणि 6 46. इथं 0 6 8 5 8 8 8 आणि 6 14, 1 8 आणि 1 9 9 आणि 6 1505, 1 5 आणि 4 9 10 आणि 2 संख्येनंतर पॉईंट. मग ह्याचा गुणाकार आला 105.48 रुपये. ही काय आली आपली GSTची रक्कम आली. मग काय काढायचं आपल्याला ग्राहकाला बेलची द्यावी लागणारी रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक GST. करपात्र किंमत किती आहे 586 अधिक GST 105.48. बेरीज करूया. 0.48 असेच राहतील कारण की इकडं पॉईंट काय नाहीत. हे 0.48 असेच. 6 आणि 5 1101, 1 8 आणि 1 9 5 5. म्हणजेच तो ग्राहकाला बेल्ट किती रुपयाला 6 इथं तो ग्राहकाला बेल्ट किती रुपयाला पडेल 691.48 रुपये. या किमतीला तो ग्राहकाला बेल्ट मिळेल. बघा आपला पुढचा प्रश्न आहे. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 आहे. म्हणजेच हे रिमोट कंट्रोल कारचं बीजक मूल्य झालं. म्हणजे करपात्र किंमत अधिक GST बरोबर जे बीजक मूल्य आहे ते 1770 रुपये दिलं आहे. GSTचा दर किती आहे 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत आणि त्यावरील CGST व SGST काढा. मग CGST किती भरावं लागेल GST 18%. मग CGST आणि SGST किती भरावं लागेल आपल्याला 9%. मग आधी काय करूया त्या कारची करपात्र किंमत X मानू. मग GST किती आपला GST बरोबर 18%. मग करपात्र किमतीवरचा GST काढूया. GST बरोबर X गुणिले 18/100
100. मग 18 आणि 100ला बघा कितीनं भाग जातो आहे. 92 18 बेपंचे 10 आणि वरचा 0 म्हणजेच x गुणिले 9/50. 9 गुणिले x 9x/50. हा काय आला आपला GST बीजक मूल्य. म्हणून बीजक मूल्य बरोबर किती दिले आपल्याला 1770 रुपये. मग आपलं सूत्र मांडूया. करपात्र किंमत अधिक GST बरोबर बीजक मूल्य. करपात्र किंमत काय म्हणलेली x अधिक GST किती आला 9x/50 बरोबर बीजक मूल्य 1770. आता इथं 50. आता इथं बेरीज करायची म्हटली छेद समान पाहिजे. xला कितीने गुणावं लागेल 50ने. 50 गुणिले x 50x अधिक 9x/50 बरोबर 1770. 50x अधिक 9x 59x/50 बरोबर 1770. हे 50 भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले 59x बरोबर 1770 गुणिले 50. मग 59x बरोबर ह्यांचा गुणाकार करूया. बघा हे 2 शून्य मागं आहे असेच ठेवूया. 5 7 35 हातच्या आले 3. 5 7 35 35 आणि 3 38 हातच्या आले 3. 5 1 5 5 आणि 3 8. हे 59 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले. म्हणून x बरोबर 88,500 भागिले 59. बघा 59 आणि वरच्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही कारण की 59 ही मूळ संख्या आहे. आपल्याला डायरेक्ट भाग लावावा लागेल. 59 टक्के 59 59 टक्के 59. 88मधून 59 गेले उरले 29. 295 झाले. बघा आता तुम्ही म्हणा 59च्या पाड्यात 295 कसं शोधायचं. तर 9च्या पाड्या शेवटी 5 येणारी संख्या 9 5 45 म्हणजेच 59 5 295 आणि वरची किती शून्य 2 शून्य म्हणजे x बरोबर किंमत किती येणार आहे आपली 1500 रुपये. मग त्या कारची करपात्र किंमत किती असणार आहे 1500 रुपये. म्हणून कारची करपात्र किंमत बरोबर 1500 रुपये. आता पुढं काय सांगितलं आपल्याला त्याचं CGST आणि SGSTमध्ये काय करायचं आहे गणन करायचं आहे. मग CGST बरोबर SGST बरोबर GST भागिले 2. GST किती काढले आपण सॉरी आपल्याला GST किती रुपये दिला आहे 18%. मग 18 भागिले 2 बरोबर किती आला 9%. CGST आणि SGST किती आला 9%. त्याच्यावरची किंमत काढून घेऊया. CGST बरोबर SGST बरोबर आता ज्या करपात्र किमतीवरचा CGST SGST म्हणजेच 1500 गुणिले 9/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 15 गुणिले 9 15 9 135 रुपये. म्हणजे CGST आणि SGST किती असणार आहे आपला 135 रुपये. मी तर लिहिते बघा. करपात्र किंमत किती आली आपली कारची करपात्र किंमत बरोबर 1500 रुपये. मग CGST बरोबर SGST बरोबर 135 रुपये. याप्रमाणे त्या कारवरती त्या ग्राहकाला भरावा लागेल. बघा आपला पुढचा प्रश्न आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स एका कंपनीने 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवरील CGSTचा दर किती आहे 14% आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या हे असतील ते काढा. बघा आपल्याला 6 बाबी काढायच्या आहेत. पहिली बाब आहे SGSTचा दर. दुसरा आहे AC वरील GSTचा दर. तिसरं आहे AC ची करपात्र किंमत. चौथं GSTची एकूण रक्कम. पाचवं CGSTची रक्कम आणि 6वं SGSTची रक्कम. पहिली SGSTची रक्कम काढूया. मग काय वाक्य आपलं CGST व SGST हे दोन्ही कर समान आहेत.
मग CGSTचा दर किती असणार आहे, सॉरी म्हणून SGSTचा दर बरोबर 14%. हे आपलं पहिल्याचं उत्तर आलं. SGSTचा दर. दुसरा आहे AC वरील GSTचा दर. AC वरील GSTचा दर. मग GST बरोबर काय सूत्र आहे, GST बरोबर CGST अधिक SGST. मग CGST 14 अधिक SGST पण 14%. 14 आणि 14 28%. ही काय आलं आपला AC वरील GSTचा दर. आता तिसऱ्या ह्याच्यात ACची करपात्र किंमत काढायची आहे बघा. मग ACची करपात्र किंमत काय मानूया, X मानू. ACची करपात्र किंमत X मानू. मग GST बरोबर X गुणिले GST किती मानलाय 28/100. मग 28 आणि 100ला 4ने भाग जातो बघा. 4 7 28, 4 दुने 8, उरले 2, 4 पंचे 20. मग X गुणिले 7/25 बरोबर 7x/25. हे काय आलं आपला GST आला. मग आपलं सूत्र काय, करपात्र किंमत अधिक GST बरोबर बीजक मूल्य. करपात्र किंमत काय म्हणलेली आपण, X अधिक GST 7x/25 बरोबर बीजक मूल्य किती दिलं आपल्याला 51,200. आता इथं बेरीज करायची म्हटली, छेद समान पाहिजे. Xला कितीने गुणावं लागेल 25. 25 गुणिले X 25x अधिक 7x/25 बरोबर 51,200. 25 आणि 7 किती होतात 32x/25 बरोबर 51,200. आता हे 25 भागिले तिकडं गेल्यानंतर गुणिले 32x बरोबर 51,200 गुणिले 25 बेगुण 32x बरोबर गुणाकार करूया, किंवा जर आपण डायरेक्ट भाग लावला तरी चालतो. मग इथं X बरोबर करूया 51,200 गुणिले 25 भागिले 32. आता बघा 32 आणि 512, 512 हा 8चा घन आहे आणि 8च्या पड्यात 32 येतं. मग 8ने भाग लावूया. 8 चौक 32, 8च्या पड्यात 51च्या आधी संख्या 8 संग 48, उरले 3, 32 झाले. 8 चौक 32 आणि वरचे 2 0. पुन्हा 4ने भाग लावूया. 4 एके 4, 4 एक्की 4, उरले 2, 24 झाले. 4 संग 24 आणि वरचे 2 0. X बरोबर 1600 गुणिले 25 गुणाकार करूया. X बरोबर 2 0 लिहूया. 16 पंचे 80, हातच्याले 8, 16 दुने 32, 32 आणि 8 40. 40,000 रुपये ही ACची काय असणार आहे, करपात्र किंमत असणार आहे. मग चौथी किंमत आपल्याला काय काढायची ते बघूया. चौथ्या ह्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे, GSTची एकूण रक्कम. GSTची रक्कम काय करावी लागेल आपल्याला, बीजक मूल्यामधून करपात्र किंमत काय करावी लागेल, वजा करावी लागेल. मग GSTची रक्कम बरोबर बीजक मूल्य वजा करपात्र किंमत. बीजक मूल्य किती होतं 51,200 वजा करपात्र किंमत 40,000. मग बघा 51 5तून 1 म्हणजे 51,200 मधनं 40,000 गेले, 11,200 रुपये ही काय आली त्याची GSTची रक्कम आली. आणि पुढचं आहे 6वं आहे SGSTची रक्कम. सॉरी 5व्यात आणि 6व्यात बघा इथं CGSTची रक्कम काढायची, इकडं SGSTची. मग CGST आणि SGSTची किंमत कशी असते, समान असते. मग 5वा आणि 6व्याचा आपण प्रश्न उत्तर काढूया. CGST बरोबर SGST बरोबर GST भागिले 2. GST किती आले 11,200 भागिले 2, बेके
बे पंचे 10 उरला 1 12 झाले, बेसक्क 12 आणि वरचे 2 शून्य 5,600 रुपये. म्हणजे CST आणि SGST किती आला? CGST बरोबर 5,600 रुपये आणि SGST बरोबर 5,600 रुपये. आपला पुढचा प्रश्न बघा. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. म्हणजे 40,000वरती 5% सूट दिली. बघा, GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात SGST आणि CGST आणि SGSTची GST किती रुपये असेल ते काढा. म्हणजे GSTची जी रक्कम येईल त्याला भागिले 2 केलं की आपल्याला CGST आणि SGSTची रक्कम मिळते. मग वॉशिंग मशीनची छापील किंमत बरोबर 40,000 रुपये. मग त्यांनी काय सांगितले? दुकानदाराने त्याच्यावरती काय दिले? 5% सूट. दुकानदाराने या किमतीवर 5% सूट दिली. मग सूट बरोबर कोणत्या किमतीवर दिले? 40,000वरती. मग 40,000 गुणिले 5/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 4×5 20 आणि हे वरचे 2 शून्य. म्हणजे किती रुपये सूट दिली? 2,000 रुपये काय दिली? सूट दिली. म्हणजे ज्या किमतीला घेतली त्यातून 2,000 रुपये वजा करायचे. मग वॉशिंग मशीनची करपात्र किंमत काय होईल? करपात्र किंमत बरोबर 40,000 वजा 2,000 बरोबर किती? 38,000 रुपये. आता आपलं आलं. पुढं काय सांगितलं बा? GSTचा दर किती आहे? 28% आहे. मग 38,000वरती 28% GST काढूया. GSTचा दर 28% आहे. म्हणून GST बरोबर 38,000 गुणिले 28/100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. म्हणजेच 380 गुणिले 28. ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल. बघा, आपण इथं गुणाकार करूया. 380 गुणिले 28. 8 0 0 8 8 64 40 6 8 त्रिक 24 24 आणि 6 30. इथं 0 बे 0 0 बे 8 16 6 हातचाला 1 बे त्रिक 6 आणि 7 0 4 606 7 आणि 3 10. किती आली GSTचा? 10,640 रुपये. हे काय असणार आहे? त्याची GST असणार आहे. मग पुढं काय सांगितलं बघा. प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले? मग प्रसादला वॉशिंग मशीनची द्यावी लागणारी किंमत बरोबर किती रुपये सूट देऊन झाले ते? 38,000 रुपये अधिक GST 10,640. बेरीज करूया. 0 0 4 4 6 6 8 8 3 आणि 1 4 48,640 रुपये त्या वॉशिंग मशीनचे त्याला द्यावे लागणार आहेत. आणि पुढचा प्रश्न एकच राहिला. कर बीजकात CGST व SGST काढा. मग CGST आणि SGST काढताना काय करतो आपण? GST भागिले 2. मग GSTची रक्कम किती आली? 640 भागिले 2. भागलं या बे के बे पंचे 10 बे त्रिक 6 बे दुने 4 आणि वरचा 0. मग GST किती आली? CGST आणि SGST 5,320 रुपये.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.